मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मिडनाईट मॅडनेस, भाग दुसरा. लेखक आशिष वनकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी सूर्य उजळताच मृत्यूच्या तांडवाची बातमी हा म्हणता संपूर्ण शहरात पसरली. प्रत्येक न्यूज चॅनल आणि पेपरमध्ये एकच बातमी होती की एका सायको किलरने एका रात्रीत 4 महाविद्यालयीन मुलांचा बळी घेतला. सकाळी उठल्यावर एकनाथ यांनी ही बातमी बघितली. ते बघून ते अस्वस्थ होऊन म्हणाले, म्हणजे झाली वादळाला सुरुवात. त्यांनी लागलीच त्यांच्याकडे असलेला त्यांचे गुरु दामले यांनी दिलेला ग्रंथ काढला व त्यात ते एक विशिष्ट संदर्भ शोधू लागले. इकडे त्या खुन्याला पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत होता. वरिष्ठांची बैठक झाली. त्यात पोलीस आयुक्त संजय कुमार बोलत होते. शहरात आतापर्यंत 6 खून झाले आणि अजूनही तो सायको किलर मोकाट फिरत आहे. हा आपल्या विभागाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. कसेही करून आपल्याला त्या खुन्याला गजाआड करायचे आहे. तिथे उपस्थित असलेले एक पोलीस प्रमुख म्हणाले, सर, मला वाटते हा साधासुद्धा प्रकार नाही. प्रत्येक विक्टिमच्या मानेवर दातांच्या जखमा आहे. जणू काही किलरला रक्ताची तहान आहे. पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा असे आढळून आलेले आहे की प्रत्येक विक्टिमच्या शरीरातील रक्ताची पातळी आणि विशेष म्हणजे रक्तातील प्लाझ्मा खालावलेला दिसतो. मला वाटते ह्यामध्ये आपण एखाद्या आलं क्षेत्रातील एक्सपर्टची मदत घ्यावी. कोणते एक्सपर्ट? आयुक्तांनी प्रश्न केला. त्यावर ते प्रमुख पोलीस सांगू लागले, सर, काही दिवसापूर्वी मी एक सेमिनार अटेंड केला होता. त्यात एक गृहस्थ होते. त्यांचे नाव एकनाथ. त्यावर आयुक्त म्हणाले, ओ, आय सी, मिस्टर एकनाथ, मी ओळखतो त्यांना. ठीक आहे, गो अहेड. काही करा, पण ही केस लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे. पोलीस इन्स्पेक्टर पटवर्धन यांनी एकनाथ यांना फोन करून भेटण्याची विनंती केली. इकडे विशाल कॉलेजमध्ये पोहोचला असता त्याला नीरज आणि प्रियंका दोघेही कॉलेजच्या ड्रामा हॉलमध्ये बसलेले दिसले. ते दोघेही शहरात होणाऱ्या घटनांबद्दल बोलत होते. नीरजला प्रियंकाच्या अगदी जवळ पाहून विशालला राग आला. तो तावातावाने त्यांच्या जवळ आला, पण त्याने आपल्या आतील राग जाणवू दिला नाही. तो प्रियंकाकडे पाहून म्हणाला, प्रियंका, मला तुझ्यासोबत महत्त्वाचे बोलायचे आहे. नीरज, प्लीज एक्सक्यूज अस. त्यावर नीरज म्हणाला, अरे असे काय आहे, मलाही सांग. काही पर्सनल आहे, आपण नंतर भेटू. असे म्हणून तो प्रियंकाला घेऊन तिथून निघाला. प्रियंकाला काहीच कळत नव्हते की विशालच्या मनात काय चालू आहे. ते दोघेही चालत एका ठिकाणी थांबले. विशाल, असे काय बोलायचे होते तुला जे तू नीरज समोर नाही सांगू शकत? मग विशाल बोलू लागला, मला तुला आपल्या मनातले काही सांगायचे आहे. आजपर्यंत माझ्यात हिंमत नव्हती, पण आज मी आपले मनोगत तुला सांगण्यासाठी आतुर आहे. काय नक्की आहे ते स्पष्ट सांग, प्रियंका म्हणाली. नाही, आता नाही. आज रात्री मी तुझ्या बाल्कनीत येईन, तेव्हा सांगतो. असे म्हणत विशाल तिथून निघून गेला. इकडे एकनाथ इन्स्पेक्टर पटवर्धन यांना भेटले. त्यांनी एकनाथ यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. नंतर त्यांना त्या 4 मुलांचे मृतदेह दाखवले. तेथे आधीच्या त्या 2 चोरांचेही मृतदेह ठेवलेले होते. त्यांच्या मानेवरील जखमांचे निरीक्षण करून एकनाथ म्हणाले, हे कोण्या सायको किलरचे काम नसून पिशाच्याचे काम आहे.
अनेक वर्षापासून कैद तो पिशाची आता जागा झालेला आहे. आपल्याला त्याला लवकरात लवकर थांबवायला हवे, नाहीतर मृत्यूचे हे तांडव सुरूच राहील. मध्यरात्रीच्या हे वेडेपणाचा बंदोबस्त करायलाच हवा. आज रात्री सुद्धा हे वेडेपण कोणाच्या जीवावर उठणार हे सांगता येत नाही. इन्स्पेक्टर पटवर्धन, या मुलांबाबत सगळी माहिती गोळा करा. त्यातूनच आपल्या तपासाची दिशा ठरेल. तसेच पटवर्धन यांनी हवालदाराला माहिती गोळा करण्याच्या सूचना केल्या. इकडे प्रियंका काहीशी गोंधळली होती. तिला समजत नव्हते की विशालला तिला काय सांगायचे आहे. विचाराच्या तंद्रीत तिला झोप लागली. मध्यरात्र झाली होती. तसे विशालचे रूप परिवर्तन झाले. तो उडत प्रियंकाकडे निघाला आणि तिच्या बाल्कनीत उभा राहून त्याने प्रियंकाला आवाज दिला. प्रियंका, बघ मी आलोय. त्याच्या आवाजाने प्रियंकाला जाग आली. ती डोळे चोळत उठली आणि बघते तर बाल्कनीत कुणीतरी उभे आहे. अंधार असल्यामुळे तिला नीट दिसत नव्हते. ती घाबरली. घाबरू नको प्रियंका, मी विशाल आहे. विशाल, तू इतक्या रात्री इथे? हो, मीच. मला तुला आपल्या मनातले सांगायचे आहे. मी ऐकत आहे, सांग, प्रियंका म्हणाली. प्रियंका, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुला जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हाच माझे तुझ्यावर प्रेम जडले होते, पण माझ्यात हिंमत नव्हती. पण आज मात्र मी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आलो आहे. विशालचे बोलणे ऐकून प्रियंका जरा बुचकाळ्यात पडली. तिला काय बोलू हेच समजत नव्हते. ती म्हणाली, हे बघ विशाल, तू समजतो तसे काहीच नाही. आपण फक्त चांगले मित्र आहोत व त्यापुढे काहीच नाही. मी तुला त्या नजरेने कधीच नाही पाहिले. माझे नीरजवर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. हे ऐकून विशालला खूप राग आला. तो अंधारातून बाहेर आला. तोच त्याचे ते भयानक रूप पाहून प्रियंका किंचाळणार होती, पण त्याने तिचे तोंड दाबले. काय, तू त्या नीरजवर प्रेम करतेस? तुझ्यासाठी मी त्या मुलांना मारले, तरी तू त्याच्यावर प्रेम करतेस? हे ऐकून प्रियंकाला धक्काच बसला. म्हणजे शहरात होणाऱ्या घटनांमध्ये तुझा हात आहे? होय, मीच आहे यामागे. आपण त्या पडक्या घरातून वापस आलो तेव्हापासून मला ही अनोखी शक्ती मिळाली आहे. पण त्यासोबतच माझी अशी अवस्था झाली. रात्र झाली की माझे एका पिशाच्यात रूपांतर होते आणि मग आपली रक्ताची तहान भागवण्यासाठी शहरात मी फिरत असतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपल्या दोघात त्या नीरजला मी येऊ देणार नाही. असे म्हणून विशाल नीरजकडे निघाला. विशालचे ते भयंकर पिशाचे रूप आणि त्याचे बोलणे ऐकून प्रियंका फार धास्तावून गेली होती. तिला कळून चुकले होते, विशाल आता नीरजला सोडणार नाही. म्हणून तिने नीरजला फोन लावला. नीरजने फोन उचलला, पण त्याला समोरील आवाज ऐकू येत नव्हता. त्याने कॉल बॅक करण्यासाठी फोन लावला असता फोनची बॅटरी संपली होती. काय सांगायचं असेल प्रियंकाला, असा तो विचार करतच होता. तेवढ्यात त्याच्या बाल्कनीत कुणीतरी उभे आहे असे नीरजला जाणवले. कोण आहे? मी तुझा काळ, समोरून भारी आवाजात कुणीतरी बोलले. त्याने टॉर्चच्या उजेडात पाहिले तर समोर पिशाची रूपी विशाल उभा होता. त्याला पाहून नीरजची बोबडी चोळली. कोण आहेस तू? नीरजने भीतभीतच विचारले. मी विशाल. विशाल, पण तू मला कशासाठी मारणार? आपण तर चांगले मित्र आहोत. तू माझ्या आणि प्रियंकाच्या मदत आला आहे, त्यामुळे आता तुला मरावे लागेल. नाही, प्लीज मला सोड, मला मारू नको.
नीरज गयावया करत म्हणाला, तुला मरावेच लागेल. असे म्हणून त्याने नीरजवर झेप घेतली. तू नीरजला मारणार तोच एकनाथ, राघव आणि इन्स्पेक्टर पटवर्धन तिथे आले. एकनाथ यांनी त्याच्यावर पवित्र जल शिंपडले. तसा तो मागे हटला. नंतर पटवर्धन यांनी त्याच्यावर गोळी झाडली. त्याला गोळी लागली तसं त्याने खिडकीतून बाहेर उडी घेऊन मग उडत उडत तिथून निघाला. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, आपण वेळेवर येऊन माझे प्राण वाचवले. थँक्यूचे खरे हकदार हेही आहेत. यांचे नाव आहे एकनाथ. नीरजने एकनाथ यांचे आभार मानले. पण हे सगळं काय घडतंय मला कुणी सांगेल का? आणि विशालची अशी अवस्था कशी झाली? तो एखाद्या पिशाच्यासारखा दिसत होता. त्याला गोळी लागली आहे, तो मरणार तर नाही ना? नीरज एकामागून एक प्रश्न विचारत गेला. नाही, एका गोळीनं तो मरणार नाही. कारण पिशाच इतक्या लवकर मरत नसतात. त्याला जखम जरूर झाली आहे, पण त्याच्या जखमा लवकर भरून येतात, एकनाथ यांनी सांगितले. आता रात्र झाली आहे. तुम्हा सर्वांना विश्रांतीची गरज आहे. आपण उद्या सकाळी यावर बोलू. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नीरजच्या घरी जमले. नीरज, त्याचे आईबाबा, राघव, इन्स्पेक्टर पटवर्धन, प्रियंका आणि तिचे आईबाबा सगळ्यांच्या मनात असंख्य प्रश्न होते. एकनाथ काय सांगतात याच्याकडे सर्वांचे लक्ष होते. एकनाथ सांगू लागले आणि आता एका मोठ्या रहस्यावरून पडदा उघडणार होता. तर ऐका, या गोष्टीची सुरुवात पुरातन काळात होते. पुरातन काळात मणी आणि मल्ल हे दोन असुर होते. त्यांच्या राक्षसी सेनेमध्ये उग्रदंत, रिश्मुख, भग्नकर्ण, तीव्रनेत्र असे अनेक चेटकी दैत्य होते. त्यातील उग्रदंत हा अत्यंत क्रूर पिशाच होता. जेव्हा मानवजातीवर त्यांच्या अत्याचाराने कळस गाठला तेव्हा महादेवाने खंडोबाचा अवतार घेऊन त्या सर्वांचा नाश केला व मानवजाती पुन्हा एकदा सुखाने जगू लागली. नंतर आधुनिक काळात उग्रदंत ह्याच्या अस्थी आणि राख काही आघोरी लोकांनी शोधून काढली. त्याचे एका मूर्तीत रूपांतर केले आणि काळ्या विद्या आणि अमरत्व मिळवण्यासाठी त्याला प्रसन्न करणे गरजेचे होते व त्यासाठी 9 कुमारिकांचा बळी देऊन त्यांच्या रक्ताचा अभिषेक घालूनच उग्रदंताला पुन्हा एकदा जीवन मिळणार होते. या अघोरी कृत्यामुळे अनेक तांत्रिक आमाप शक्तीचे धनी बनणार होते. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण कुणालाच यश मिळाले नाही. असेच दिवस समोर जात होते. साधारण 70-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात भयंकर दुष्काळ पडला होता. अनेक लहान बालके आणि जनावरे भुकेने तडफडून मरण पावले. लोकांनी देवाला साकडे घातले, पण त्या वर्षी गावावर निसर्गाची अवकृपा झाली होती आणि मग गावात एक अनोळखी इसमाचे आगमन झाले. त्याने गावाला शब्द दिला की गावात पुन्हा एकदा पाऊस पडणार आणि पुन्हा एकदा जीवन पहिल्यासारखे होईल. त्याने गावात मोठी पूजा केली. पूजेत 9 कुमारिकांना बसविण्यात आले. पूजा 2 दिवस चालली. पूजा संपल्यावर त्या 9 कुमारिकांना एक विशिष्ट प्रसाद देण्यात आला. काही लोकांना ही बाब खटकली, पण गावाचे भले होत आहे म्हणून ते गप्प बसले. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी धोधो पाऊस पडला. नद्या तलावांना मुबलक प्रमाणात पाणी आले. पुन्हा एकदा शेत बहरली. या सगळ्या चमत्कारांनी त्या इसामाला गावात एक विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. गावातील लोकांनी त्याच्यासाठी शेतात एक घर बांधले. गावातील माणसे त्याला पूजत असत. असेच काही दिवस गेले. गावातील एक तरुणी गायब होऊ लागल्या. लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. गावातील काही प्रमुख लोकांनी शोध मोहीम आखली. आतापर्यंत 8 कुमारिका गायब झाल्या होत्या.
एका रात्री गावातील एका व्यक्तीला गावातलीच एक तरुणी ते इसामाच्या घराच्या दिशेने जाताना दिसली. ती एखाद्या संमोहनाच्या प्रभावाखाली होती. त्याने गावातील लोकांना याबाबत माहिती दिली, पण जोपर्यंत गावातील माणसे तिथे पोहोचली त्याने त्या शेवटच्या तरुणीचाही बळी दिला होता. आता उग्रदंताची पिशाची शक्ती त्याला मिळाली होती. त्या अघोरी पिशाच्याचा आता त्या आणि आसपासच्या गावावर मोठा कहर झाला. रोज मध्यरात्रीला एक मनुष्य त्याचा शिकार ठरत असे. म्हणून मग आसपासच्या गावातील प्रमुख लोकांची बैठक झाली. त्या बैठकीत माझे गुरु दामले अण्णा आले होते. त्यांनी अण्णांना ह्या व्याधीपासून मुक्ती मिळवून देण्याची विनंती केली. त्या काळात माझ्या गुरूंच्या शक्तींना काही मर्यादा होत्या, कारण ते तेव्हा फार तरुण होते आणि त्यांचा अनुभवही नवखा होता. पण तरीही त्यांनी त्या पिशाच्याला हिमतीने लढा दिला. त्याला नष्ट करणे सोपे नव्हते, पण तरीही त्याला जिद्दीने हरवले आणि उग्रदंताची ती मूर्ती नष्ट केली. लढाई त्या पिशाच्याचे शरीर जरी संपले तरी तो शाप दुसऱ्या कोण्या मनुष्याला लागू नये म्हणून मग त्याच शेतातील घरात त्याला गाडून टाकले आणि मग त्याचे अस्तित्व हे केवळ कथापुरतेच मर्यादित राहिले. पण गुरुजींना संशय होता की एक ना एक दिवस तो वापस येईल आणि एखाद्या नवीन शरीरात प्रवेश करणार. त्याला गरज होती ती फक्त काही मानवी रक्ताच्या थेंबाची. त्यावर नीरज म्हणाला, होय, त्या पडक्या घरात विशालला जखम झाली होती आणि त्याच्या पायातून भळाभळा रक्त येत होते आणि ते रक्त एका जमिनीला असलेल्या एका भेगाकडे वाहत गेले. मी गाडी चालवत असताना मला मागे एक आकृती दिसली होती, पण तेव्हा मी याकडे विशेष लक्ष दिले नाही. तू पिशाच्या आता विशालच्या शरीरात आहे. आपल्याला विशालला वाचवावे लागेल. आपण काही करून त्याला वाचवा, प्रियंका म्हणाली. होय, त्या पिशाच्याच्या तावडीतून त्याची सुटका करा, नीरज म्हणाला. हे आता शक्य नाही, कारण विशाल एक प्रकारे शापित झाला आहे. त्याला पिशाच्या योनीतून मनुष्य योनीत आणणे आता शक्य नाही. तो दिवसा मनुष्य योनीत असेल, पण रात्री तो पिशाच्य बनलेला असेल आणि जसजसे दिवस समोर जाईल तशी त्याची मनुष्य बनण्याची क्षमता कमी होईल आणि एक दिवस तो पूर्णपणे पिशाच्य बनून जाईल. दिवसेंदिवस तो अधिक शक्तिशाली बनेल आणि त्याने ठरविले तरी तो मनुष्य बनू शकणार नाही. तो रात्रीचा काळ बनून उदयास येईल. म्हणून आत्ताच आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे. या शापाचा काही तोड नाही, फक्त मृत्यूच त्याला या शापातून मुक्ती मिळवून देऊ शकतो, एकनाथ सांगत होते. आपण त्याच्या घरी जाऊन त्याला पकडूया, पटवर्धन म्हणाले. नाही, तो आता आपल्याला घरी भेटणार नाही. तो त्या पडक्या घरात असेल. राघव, तयारी कर. ती चांदीची खंजीर जवळ ठेव. तेच त्या पिशाच्याला यमसदनी धाडायला मदत करेल. आपल्याला आज या प्रकरणाचा कायम बंदोबस्त करावा लागेल. नीरज आणि प्रियंका, तुम्ही माझ्यासोबत या. तुमची गरज लागेल, एकनाथ सांगत होते. ते सगळे संध्याकाळी ते शेतातील पडक्या घरात पोहोचले. सोबत राघव, नीरज, प्रियंका होते. पटवर्धन आणि 2 हवालदारही सोबत होते. तिथे जाऊन त्यांनी सापळा लावण्याची तयारी केली. एकनाथ, राघव, नीरज आणि प्रियंका हे एका भल्या मोठ्या झाडामागे लपून बसले होते. इकडे पटवर्धन आणि ते 2 हवालदार त्या पडक्या घराच्या आजूबाजूला हातात बंदूक घेऊन आपापल्या पोझिशनमध्ये होते. आता बऱ्यापैकी रात्र झाली होती. तयार राहा, तो कधीही येऊ शकतो, पटवर्धन यांनी हवालदारांना सूचना केल्या. रात्रीचे 12 वाजले होते. इतक्यात त्यांना विशालच्या येण्याची चाहूल लागली. तो सावधपणे चालत चालत येत होता. तसा त्याचा पाय एका वाळलेल्या फांदीवर पडला आणि
कडकन आवाज झाला. त्याला काही कळते त्याच्या आत त्याच्या पायाला एक फास आवळला गेला आणि तो येथील झाडाला उलटा लटकला. तो चित्कार करत होता, फायर! पटवर्धन यांनी हवालदारांना आदेश दिला. तसं विशालवर बंदुकीच्या फेऱ्या झाडल्या गेल्या आणि गोळ्या घालूनही तो अजून जिवंत होता. आपल्या धारदार नखाने त्याने तो दोरीचा फास तोडला आणि त्यातील एका हवालदाराकडे चाल करून आला. त्याने हवालदाराला पकडले आणि त्याच्या मानेत आपले टोकदार दात घुसवले व त्याचे रक्त शोषून त्याला बाजूला फेकले. तो पटवर्धन यांच्याकडे वळला. तेवढ्यात एकनाथ तिथे आले. त्यांनी त्यांच्या जवळ असलेले पवित्र जल त्याच्यावर शिंपडले. एखाद्या गरम तव्यावर पाणी शिंपडले असता जशी वाफ निघते तशीच विशालच्या अंगाची लाई झाली. तो मागे हटला. एवढ्यात नीरज आणि प्रियंका दोघेही तिथे आले. नीरजला पाहून त्याला राग आला. त्याने नीरजचा गळा पकडला आणि त्याला तसेच हवेत उचलले. नीरजचा श्वास कोंडत आहे हे पाहून प्रियंका म्हणाली, सोड त्याला. एकनाथ यांनी पुन्हा त्याच्यावर तेच जल शिंपडले. तसे त्याने नीरजला सोडले. नीरज खाली पडला. तसं प्रियंकाने त्याला मागे खेचले. पटवर्धन यांनी पुन्हा त्याच्यावर गोळी झाडली. ती गोळी थेट त्याच्या डोळ्यात गेली. तो जोरात किंचाळला. त्याचे ते किंचाळणे गगनभेदी होते. दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्याची जखम भरून निघाली. रागाच्या भरात तो पटवर्धन यांच्यावर चाल करून गेला व आपल्या धारदार नखांनी त्याने पटवर्धनचे मुंडके धडापासून वेगळे केले. तेव्हा तिथे असलेल्या हवालदाराने त्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. तसा तो पिशाच तेथून उडत असं म्हणतात गायब झाला. कुठे गेला तो? पळाला? हवालदार म्हणाला, नाही, तो कधीही हल्ला करणार, सावध राहा. एकनाथ म्हणतच होते तेवढ्यात विशालने मागून येऊन एकनाथ यांना पकडले. तो एकनाथ यांच्या मानेत आपले दात खुपसणार तोच एकनाथ यांनी त्याच्यावर मोठ्या शिताफीने भंडारा फुंकारला आणि हातात असलेल्या खंजिरीने त्याच्यावर वार केला. तो जोरजोरात ओरडत मागे हटला. त्याच्या शरीरात बदल होत होते. त्याच्या पाठीतून आता हळूहळू कडकड करत वटवागळासारखे पंख निघत होते. त्याच्या पायाची नखे वाढत होती. चेहरा आता पूर्णपणे बदलला होता. तो हळूहळू एका रक्तपिपासू सैतानात बदलत चालला होता. एकनाथ यांनी प्रियंकाला आवाज दिला, प्रियंका, हीच वेळ आहे. तो परिवर्तित होताना सर्वात जास्त कमकुवत असतो. घे ही खंजीर आणि त्याच्या हृदयाच्या मधोमध वार कर. तूच त्याला या पिशाच्या योनीतून मुक्ती मिळवून देऊ शकते. प्रियंका जरा कचरत होती. प्रियंका, वेळ वाया घालवू नको. त्याने तुझ्यावर प्रेम केलंय. तुझे प्रेमच त्याला या शक्तीपासून मुक्ती मिळवून देऊ शकते. प्रियंकाने खंजीर उचलली आणि विशालच्या छातीत खुपसली. तशी त्याने एक गगनभेदी किंकाळी फोडली आणि हळूहळू त्याचे पिशाच्या रूपातून मनुष्यात रूपांतर झाले. विशाल खाली कोसळला. प्रियंकाने विशालचे डोके आपल्या मांडीवर ठेवले व त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो प्रियंकाचा हात हातात घेत म्हणाला, प्रियंका, मला माफ कर. मी खूप वाईट वागलो. तेवढ्यात नीरज सुद्धा येथे आला. त्याने नीरजकडे पाहत हात जोडले. मला माफ कर मित्रा. मी तुलाही खूप त्रास दिला.
असे म्हणून त्याने प्राण सोडले. नीरज आणि प्रियंका त्याच्याजवळ बसून रडत होते. बाजूला एकनाथ आणि हवालदार उभे होते. त्यांच्याही डोळ्यात नकळत अश्रू आले होते. आता सकाळ होत आली होती. नंतर एकनाथ यांनी विशालवर विधिवत अंत्यसंस्कार केले. नीरज आणि प्रियंका दोघांनी त्याला साश्रुनयनांनी निरोप दिला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.